पण एक अडचण आहे महाराज। आता कसली अडचण? महाराज, तो व्यापारी इथे तुमच्याकडे येण्यास नकार देतोय। नकार? प्रधानजी, आम्ही स्वतःहून त्याला बोलवत आहोत, तो नकार कसा देऊ शकतो? महाराज, त्याचे म्हणणे आहे की महाराजांना जर गरज आहे तर त्यांनी स्वतः माझ्याकडे यावे, मी त्यांच्याकडे येणार नाही। काय असं म्हणाला तो व्यापारी? राज दरबारात येण्यास नकार देणारा तो पहिलाच व्यापारी असेल। तेच महाराज, मी त्याला स्पष्टपणे म्हणालो, तुला महाराजांना भेटायचं असेल तर राजवाड्यावर यावं लागेल, पण त्याने साफ नकार दिला। राजवाड्यात येण्यास नकार देऊन हा व्यापारी मला त्याच्याकडे का बोलवत असेल? महाराज, पण एक गोष्ट खरी आहे, त्याच्याकडील अश्व हे अगदी विलक्षणीय आहे। असे अश्व कोणीही पाहिले नसतील असे आहेत। तुम्हाला जो अश्व हवा आहे तो नक्कीच त्याच्याकडे मिळेल। ठीक आहे, असं असेल तर आपण स्वतः जाऊया अश्व पाहायला, त्याची काही हरकत नाही। त्या व्यापाऱ्याकडे इतके उमदे अश्व आहेत म्हणूनच त्याने ही अट घातली आहे आणि ती मान्य करायला काही हरकत नाही। चला आपण जाऊया। चला चला नाही म्हणता म्हणता उद्या निघण्याची वेळ देखील आली। आपण तामलिंदापुराला जाणार आहोत याचा मला फार आनंद झाला आहे, परंतु सगळं काही सुरळीत होईल की नाही ह्याची चिंता मात्र आहे। नका करू चिंता, सर्व गोष्टींची तयारी आपल्या देखरेखीखाली झालेली आहे, सारे काही सुरळीत पार पडेल। अहो हो, बाकी सगळ्या गोष्टींची तयारी केली आहे हो आपण, पण आपले सुपुत्र ते उद्या प्रस्थान करायला तयार आहेत की नाही? असं का म्हणता? त्याला देखील ठाऊक आहे उद्या तामलिंदापुरास प्रस्थान करायचे आहे, तो सुद्धा तयारीत असेल। अहो विक्रमाला मी ओळखते, एकदा का कोणत्या गोष्टीत तो रमला की पटकन बाहेर पडत नाही, त्यामुळे मी त्याला निक्षून सांगणार आहे, तामलिंदापुरात जाईपर्यंत कोणतेही काम हातात घ्यायचे नाही, पद्मसेनेच्या भेटीकडे लक्ष केंद्रित करायचे। ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण त्याला भेटून उद्याची आठवण करून देऊ। चला चला। विक्रमा, आम्ही तुझ्याकडेच यायला निघालो होतो, पण तू मात्र फार घाईत दिसतोयस, कुठे निघालायस का? होय पिताश्री, एक विशेष व्यापारी आपल्या राज्यात आलाय, त्यालाच भेटायला चाललोय। विशेष व्यापारी? होय पिताश्री, अशी वार्ता मिळाली आहे की त्याच्याकडील अश्व फारच दिव्य आहेत, म्हणून त्याची भेट घ्यायला निघालो आहे। अरे मग त्यांना बोलव ना। महाराणी, आम्ही त्यास राजदरबार येण्यास सांगितले होते, परंतु त्याने नकार दिला। होय माते, त्या व्यापाऱ्याची अशी इच्छा आहे की मी त्याला भेटण्यास जावे, म्हणून मी त्याला भेटायला चाललो आहे। नाही विक्रमा, तू कुठेही जायचं नाहीस। माते, तू असं का म्हणतेस? बघा, मी तुम्हाला म्हणाले होते ना, ह्याच्या काही एक लक्षात नसणारे म्हणून। अरे विक्रमा, उद्या आपल्याला तामलिंदापुराला प्रस्थान करायचे आहे,
विसरलास का? माते, माझ्या सर्व लक्षात आहे, पण आपल्याला उद्या प्रस्थान करायचे आहे. आजचा दिवस आहे ना आपल्याकडे. विक्रमा, अरे आपण एका शुभ कार्यासाठी निघालो आहोत. आपण तुझ्या होणाऱ्या पत्नीला भेटणार आहोत आणि ह्या कार्यात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा मला चालणार नाही. आणि म्हणूनच तू आजपासून त्या भेटीकडे लक्ष केंद्रित करावे असे मला वाटते. माते, मला आपले म्हणणे पटते आहे, पण जर आज मला हवा तसा अश्व मिळाला तर तो अश्व घेऊन आपल्याला तामलिंदापूरला जाता येईल असं मला वाटतं आहे. नाही विक्रम, तुला मी आधीही सांगितले होते की अश्व खरेदीमुळे तुझ्या वडिलांसोबत काय घडले आणि मागील वेळीस तुला मनासारखा अश्व मिळाला नाही म्हणून देखील तू नाराज झाला होतास. मग ह्यावेळी तसे घडले तर? माते, मी आपली चिंता जाणतो आहे, पण तुम्ही खात्री बाळगा, आज तसे काही होणार नाही. का कोणास ठाऊक, आज मला वाटतंय की हा नक्कीच कुठला तरी शुभ संकेत आहे. पण आज जाणं इतकं गरजेचं आहे का? आपण आल्यावर देखील त्याच व्यापाऱ्याकडनं अश्व घेऊच शकतो. नाही, मला आजच जावे लागेल. जो व्यापारी राजाला येण्यास नकार देतो, राजाला भेटण्यासाठी स्वतःपाशी बोलावतो आहे, असा लहरी व्यापारी आपल्यासाठी थांबेल का? म्हणून मला आजच जावं लागेल. म्हणून माते, मी आपणास विनंती करतो की मला जाऊ द्यावे. अरे पण विक्रमा, महाराणी, मी विक्रमाच्या मताशी सहमत आहे आणि त्याला कुठे वेगळ्या राज्यात जायचे आहे. लवकरच तो जाऊन परत येईल. आपण त्याला अडवू नये. तुम्ही सगळे म्हणत आहात तर मी काय बोलणार. परंतु लवकर महाली परत ये आणि अश्व मिळो अथवा न मिळो ह्याचे परिणाम उद्याच्या प्रस्थानावर होता कामा नये. तुम्ही खात्री बाळगा, उद्याचे प्रस्थान सुखरूप होईल. आज्ञा असावी. ये. काय झालं रेवती? चिंतेत दिसत आहात. एका मुलीची आई आहे, चिंता तर असणारच ना. खरंय, पण काही चिंता करू नका, सगळं सुरळीत होईल. अहो, भेटीचा मुहूर्त परवावर येऊन ठेपलाय, म्हणजे ती मंडळी उद्याच प्रस्थान करणार. अहो, आपल्याकडून कोणतीही गोष्टीची कमतरता पडायला नको. नाही पडणार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व कार्य सुरू आहे. प्रताप अगदी स्वतः लक्ष देऊन सर्व तयारी करून घेत आहे, त्यामुळे चिंता नसावी. प्रणाम महाराज. अरे प्रताप, बरं झालं तू आलास. आत्ता आम्ही तुझ्याविषयीच चर्चा करत होतो. सर्व तयारी व्यवस्थित सुरू आहे ना? महाराज, आपल्या आदेशानुसार सर्व प्रबंध करण्यात आले आहेत. कुठपर्यंत तयारी झाली? नाही म्हणजे ते उद्या इकडे येण्यास प्रस्थान करतील त्याआधीच आपली सर्व तयारी पूर्ण व्हायला हवी. महाराणी, जवळजवळ पूर्ण तयारी झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण नगरात झेंडे आणि पताके लावण्यात आले आहे. ते आले की त्यांच्यावर शिंपडण्यासाठी सुगंधित जल देखील तयार केले आहे. वेशीपासून ते थेट राजवाड्यापर्यंत फुलांची रांगोळी देखील काढण्यात आली आहे. वा प्रताप, उत्तम तयारी केली आहे. हे हातात काय तुझ्या? महाराज, हे राज्यातील कुशल कारागिरांकडून घडविण्यात आलेले अलंकार आहेत. राजा विक्रमादित्य आणि त्यांच्या आई वडिलांसाठी. वा रेवती, बघा किती सुंदर घडणावळ आहे याची. आणि महाराज, हे आपल्या आणि परदेशातील पवित्र नद्यांचे जल आहे. हे उत्तम केलं.
हे त्यांच्या स्वागतासाठी उपयोगी पडेल. प्रताप, सर्व नगरामध्ये दवंडी पिटवा आणि सांगा की उज्जैन नगरीचे राजे विक्रमादित्य आणि त्यांचे माता पिता आपल्या नगरात येत आहेत. ही शुभवार्ता सगळ्यांना समजली पाहिजे. जशी आपली आज्ञा महाराज. मी प्रतीक्षा करते आहे की कधी एकदा त्यांचे स्वागत करते. हो, तो क्षण आता लांब नाही. पण मला एक आता महत्वाचं कार्य आहे. आता कोणते कार्य बाकी आहे? मी स्वतः जाऊन राजगुरूंना बोलविणे करतो. अशा या शुभ प्रसंगी त्यांचे इथे असणे आवश्यक आहे. तुला माहिती आहे ना ते काय म्हणाले होते ते? आता तुम्ही उगाच शंका कुशंका मनात आणू देऊ नका. सगळं सुरळीतच होणार आहे. आपल्या कन्येचा विवाह राजा विक्रमादित्य सोबतच होणार, मला खात्री आहे. या साक्षात उज्जैन नगरीचे चक्रवर्ती सम्राट महाराज विक्रमादित्य इथे येत आहेत. या, मी तुमचीच प्रतीक्षा करत होतो. महाराज, हेच आहेत ते अश्वाचे व्यापारी. प्रणाम महाराज. वा, अत्यंत सुंदर दिव्य असे अश्व आहेत. यात काही शंका नाही महाराज. तुला प्रधानजींनी राजवाड्यात येण्याचा आदेश दिला होता, पण तो तू नाकारलास. मला तुझा खूप राग आला होता. मी इथे तुला राजदंड देण्यासाठी आलो होतो, पण तुझे अश्व बघून माझा राग निवळला. तुझे अश्व अत्यंत विलोभनीय आहेत. वय महाराज, माझे अश्व मला माझ्या जीवापेक्षा अत्यंत प्रिय आहे. त्यांची काळजी घ्यायला मी अजिबात मागे पुढे पाहत नाही. आणि हा, त्यांना अजिबात एकटं बी सोडत नाही. अत्यंत कौतुकास्पद आहे. महाराज, मी तुम्हाला इथं मुद्दाम बोलवलंय, कारण तुम्हाला या अश्वांना मोकळ्या जागेत पाहता यावं म्हणून. वा, अत्यंत विलोभनीय अद्भुत अश्व आहेत हे. प्रधानजी, मी असे अश्व याआधी कधीच पाहिले नाही. हे अश्व काहीतरी वेगळे आहेत असं जाणवत आहे. कुठल्या राज्यातील अश्व आहेत हे? मी यांना पूर्वेकडून घेऊन आलोय महाराज. यांचं मूल्य काय आहे? 1000 सुवर्ण मुद्रांपासून सुरू होते. याचे मूल्य जास्त होते आहे. उत्तमातील उत्तम अश्व सुद्धा कमी मूल्यामध्ये मिळतो. मग आपण याचे मूल्य जास्त का सांगताय? अहो, माझे अश्व साधे नाहीत. तुम्ही त्यांची कोणत्या पण अश्वाशी शर्यत करा, सगळ्यांना हरून पहिलेच येतील. हे शक्य नाही. याआधी माझ्याकडे जो अश्वमेधाचा अश्व मणी होता, त्याची तुलना कोणाशीही होणे शक्य नाही. आजवर तुम्ही माझ्या अश्वासारखे अश्व बघितलेत कुठे? त्यामुळे तुम्हाला तुमचा अश्व चांगलाच वाटत असेल.
महाराणी, तुम्ही एका जागी शांत उभ्या राहा. अशा अस्वस्थ फेऱ्या मारून काही होणार आहे का? मन अगदी अस्वस्थ झालंय हो. मी तुमची चिंता समजू शकतो, पण आपला विक्रम आता काही लहान आहे का? अहो, काहीही झालं तरी त्याची आई आहे ना मी. मला त्याची चिंता वाटणारच ना. दुसरा प्रहर उलटून गेला आहे, इतका वेळ कसा लागू शकतो? हे बघा महाराणी, विक्रम आपल्या राज्याचा महाराज आहे. नका चिंता करू, येईल तो परत. आपण तिथे जाऊया. आपण तिथे जाऊन काय करणार आहोत? अहो, आपल्याला काहीतरी कळेल. इथे आपल्याला काही समजण्यास मार्ग नाही. इथेही समजेल. हे बघा, विक्रम एखाद्या महत्वाच्या कार्यात अडकला असेल, ते झालं की येईल तो परत. अश्वाची परीक्षा घ्यायला गेलाय ना तो, मग इतका वेळ कसा लागू शकतो? माझ्या मनात नको ते विचार येत आहेत. आपण नगरात जाऊन प्रत्यक्ष काय ते पाहू. महाराणी, आपण विनाकारण हट्ट करत आहात. आपण काही वेळ इथेच प्रतीक्षा करू. विक्रम आल्याची बातमी आपल्याला इथेच मिळेल. मी आता तुमचं काही एक ऐकणार नाही. जोपर्यंत प्रत्यक्ष आपण तिथे जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तुम्ही माझ्यासोबत येत असाल तर ठीक, अन्यथा मी जाते. थांबा महाराणी. ठीक आहे, आपण दोघंही जाऊया नगरात. चला. राजकुमारी, काय झालं? अशा स्वतःशीच का हसताय? तुला काय झालं हसायला? अहो, अशा कुठल्याही विचारात एवढ्या मग्न झाल्या होत्या की तुमचं अजिबात इकडे तिकडे लक्ष नव्हतं. तुला नाही कळणार. मला नाही कळणार म्हणजे? अच्छा, महाराज विक्रम यांच्याबद्दल विचार करताय वय? मग मी उगाच आले मध्ये. अगं, तसं नाही ग. मी आपलं ते दुसरा विचार करत होते. राहू द्या, समजलं मला तुमच्या मनातलं. हो, ठीक आहे. करत होते मी त्यांचा विचार. तुला त्याचं काय? अहो, बघा ना, बघता बघता तो दिवस आला की परवा राजा विक्रमादित्य येणार आहेत. मला तुझे अश्व नीट पारखून बघायचे आहेत. त्यांना विकत घेण्याआधी मला त्यांची परीक्षा घ्यावी लागेल. या की महाराज परीक्षा. अहो, परीक्षेसाठी तयारच आहे. हे माझ्या प्रिय अश्वांनो, आपले हे कार्य गुप्त असणार आहे. कदाचित मी सर्व आज्ञा शब्दातून सांगू शकणार नाही. मी तुम्हाला संकेत देखील देईल. ते संकेत ओळखून तुम्हाला तुमचे कार्य करायचे आहे. अगदी राजांना पाहिजे तसंच अश्व मिळालं की नाही? अरे हो, पण त्यांची परीक्षा आता राजच घेतील आणि मग ठरवतील. वाह, उत्तम, अत्यंत उत्तम. महाराज, परीक्षा घेताय ना माझ्या अश्वाची? मग पळवून बघा. अहो, वाऱ्याच्या वेगाने धावतात ते. हो, त्याशिवाय परीक्षा कसली? याच्यासारखा अश्व मी पाहिला नाही.
व्यापारी म्हणाला, वाऱ्याच्या वेगाने हा धावतोय, अजून याची परीक्षा घ्यायला हवी. प्रधानजी, महाराज माझ्या अश्वाला घेऊन अजून किती लांब जाणार आहे? जोपर्यंत तुमचा अश्व आमच्या महाराजांच्या परीक्षेत उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत आमचे महाराज त्याची स्वारी करतच राहणार. तू इथे असतो आहेस, पण तुला हे ठाऊक नाही की कोण कोणाची परीक्षा घेतो आहे ते.